नमस्कार, मी वृषाली शंकर गुंडेकर, उपशिक्षिका, गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर. आज मी श्यामची आई मधून रात्र 14वी श्रीखंडाच्या वड्या याचे वाचन करणार आहे. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास सांगत. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच वाटे मला. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार आहे. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्याच झाल्या म्हणजे बरं. माझी आई म्हणाली, येईन हो. वेणू परवा जाणार का? मला वाटले होते राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक व्हायची, यायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच राहते. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे 2 वर्ष झाले तरी माहेरी पाठवत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना. मग या ह उद्या. वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन. जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, आई निजलीसची? श्याम, अंग दुखते आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लावले. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलावयाला आली. आई निजली होती. येता ना श्यामची आई? आई तुमची वाट पाहते आहे. वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले होते, तो डोळा लागला. मी विसरले नव्हते, आता येणारच होते. चल. आई वेणूकडे गेली व फड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहावयास आलास वाटते. ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे ना श्याम, वेणू मला बोलली. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस आणि त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी सहानेवर वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्या खाण्यासाठी नाही आलोय. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितलं होतं का? वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे बुरत जाऊ नका. आई म्हणाली, वेणे, अगं मला का माया नाही. एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावं ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापित होती.
5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आईने कलथाने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या वड्या भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम हे ताट खरडवून घे, खा. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो. ताट खरडवून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदराचे बटन तुटले आहे वाटते, सदरा काढून दे, म्हणजे मी नीट लावून देते. वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुई दोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल, गुलबक्षीच्या फुलं तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्या बरोबर वेणूही आली होती. श्यामची आई, वेणूने हाक मारली. परंतु आई कुठे होती? ती वेरीवर गेली होती. का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्यात शा, बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले. तो चटका बसला.